जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खानापूर नवीन या शाळेची विद्यार्थिनी सादर करीत आहोत वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार 3 आहेत. पहिला केवळ, दुसरा मिश्र, तिसरा संयुक्त. केवळ मध्ये एकच उद्देश आणि बाकी विधेय असते. उदाहरणार्थ मी शाळेला जातो यात मी हा एकच उद्देश आहे आणि विधेय हा शाळेला जातो हा आहे. मिश्र मध्ये एक प्रधान वाक्य आणि बाकी गौण वाक्य असते. उदाहरणार्थ मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेला गेला नाही. यात प्रधान वाक्य हे आजारी पडला म्हणून आणि गौण वाक्य हे शाळेला गेला नाही. संयुक्त मध्ये आणि व. उदाहरणार्थ मी दररोज पहाटे उठते आणि 1 तासभर अभ्यास करते. आताच्या अनुरोधानुसार पहिला विधानार्थी यात विधान दिलेले असते. उदाहरणार्थ मी शाळेत जाते. दुसरा प्रश्नार्थी यात प्रश्नचिन्ह दिलेले असते. तुझे नाव काय? तिसरा उद्गारार्थी यामध्ये उद्गाराचे चिन्ह दिलेले असते. वाव रे किती मोठा साप. होकारार्थी मला जवळच जायचे होते. नकारार्थी मला दूर जायचे नव्हते. क्रियापदाच्या रूपावरून पहिला आहे स्वार्थी. यामध्ये काळाचा बोध होतो. उदाहरणार्थ तो शाळेला गेला. दुसरा अन्यार्थी यामध्ये विनंती आशीर्वादाचा बोध केला जातो. उदाहरणार्थ बसा येथे जाऊ नका. विद्यार्थी कर्तव्य शक्यता याचा बोध केला जातो. उदाहरणार्थ गपचूप पुस्तक वाचावे. चौथा संकेतार्थी यामध्ये जर तर याचा बोध होतो. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास केला तर हा स्वार्थ.